मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चित्रावरून मनी ओळखणार आहोत. यापूर्वी पण एक व्हिडिओ आपण याच प्रकारे घेतलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ आहे आणि त्या मनी प्रमाणेच बिलकुल इथे चित्र मी दाखवणार आहे आणि त्या चित्रावरून तुम्हाला मनी ओळखायचे आहे. तर चला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही Facebookवर हा व्हिडिओ बघत असेल तर फॉलो करा आणि YouTubeला जर बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. तर बघा चित्रावरून मनी ओळखा. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या क्रमांकाचा. यापूर्वीचा पण व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण तुम्हाला मिळून जाईल. सर्वात प्रथम तुमच्या समोर एक चित्र आहे आणि तुमच्या जवळ याचं उत्तर देण्यासाठी अवघे 7 ते 8 सेकंद आहे. त्या सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर बघा इथे एक चित्र आहे. तर या चित्रामध्ये एक वेगवेगळे घरं दिसत आहे आणि सगळ्यांच्या घरासमोर चूल दिसत आहे. म्हणजेच ही म्हण कोणती असेल? अगदी सोपी आहे, तुमच्या लक्षात आली असेल. तर पहा, ही म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. याचा अर्थ आहे, एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. तर या पद्धतीची ही म्हण होती. त्यानंतरची म्हण बघा आणि ह्या जी म्हणी आहे मित्रांनो, हे स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप मध्ये विचारल्या जाते. चला, तर नंतर आहे एक मुलगी दिसत आहे आणि पक्षी दिसत आहे तिच्या जवळ आणि ते पक्ष्याचे पिस मोजत आहे. पक्षी उडत आहे. तर अशा पद्धतीची ही म्हण आहे. तर तुमच्या लक्षात आले असेल की ही म्हण कोणती आहे. चला आपण लगेच बघू की ही म्हण कोणती आहे. तर ही म्हण आहे, उडत्या पाखराची पिसे मोजणे. याचा अर्थ आहे अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. चला त्यानंतरची म्हण पाहू. नंतर पहा, एक व्यक्ती काठी पाण्यावर मारत आहे. तर अशा पद्धतीचं हे एक चित्र आहे. तर या चित्रावरून कोणती म्हण होणार आहे? तर तुमच्या लक्षात आली असेल आणि माहित नसेल तर लगेच बघा. या पद्धतीची म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. म्हणजेच याचा अर्थ आहे, रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. चला त्यानंतरची म्हण पाहू. नंतर या चित्रामध्ये बघा, एक मातीचा घडा दिलेला आहे आणि त्यामध्ये पाणी ओतण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो घडा जो आहे तो उलटा आहे. म्हणजे उलट्या त्या मडक्यावर पाणी टाकत आहे. तर या पद्धतीची एक म्हण आहे मित्रांनो. चला पाहू. तर ती म्हण आहे, पालत्या घड्यावर पाणी. म्हणीचा अर्थ आहे, सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे. चला त्यानंतरची म्हण पाहू. नंतर पहा, एका स्त्रीचे इथे चित्र दिलेलं आहे आणि तिच्या ओठामधून रक्त निघत आहे आणि तिचे दात आणि ओठ अशा रिलेटेड एक म्हण तुम्हाला लगेच आठवली असेल. तर ही म्हण कोणती आहे? चला आपण बघूया. तर ही म्हण आहे, आपलेच दात आपलेच ओठ. म्हणीचा अर्थ आहे, आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. चला त्यानंतरची म्हण पाहू. नंतर बघा, एक व्यक्ती ऊस खात आहे आणि त्या ऊसाला मुळेही दिसत आहे. अशा पद्धतीची एक मिळती जुळती एक म्हण आहे, जे की नेहमीच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. तर कोणती म्हण असेल? चला बघू. तर ती म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. मुनी या म्हणीचा अर्थ आहे, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. चला त्यानंतरची म्हण पाहू. नंतर बघा, इथे एक व्यक्ती आहे, जो की डाव्या साईडच्या व्यक्तीलाही मारत आहे, उजव्या साईडच्या जो खाली बसलेला आहे त्यालाही मारत आहे. म्हणजेच अशीच एक मिळती जुळती म्हण आहे, जे की उभ्या होणाऱ्या माणसालाही मारत आहे आणि खाली बसणाऱ्या माणसालाही मारत आहे. म्हणजेच ती म्हण पहा, ती म्हण आहे, उठता लाथ बसता बुक्की.
तर या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. चला नंतरची म्हण पाहू. नंतर बघा या चित्रामध्ये एक स्त्री दिलेली आहे, ज्याच्या की डोळ्याला एक लाल रंग किंवा तिच्या डोळ्याला काहीतरी लागलं असं दिसून येत आहे. मात्र दुसरी जी स्त्री आहे ती उपचार कानाला करत आहे. तर अशा पद्धतीची एक मिळती जुळती म्हण आहे. तर चला ती म्हण पाहू. तर ती म्हण असेल, डोळ्यात केर आणि कानात फुंकर. या म्हणीचा अर्थ आहे रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी. त्यानंतरची म्हण पहा. नंतर हे चित्र पहा, जे की एक खिडकी आणि एक भिंत दिसत आहे आणि त्या भिंतीला काय आहे, कान दिसत आहे. तर सेम याच पद्धतीने जुळणारी एक म्हण आहे, तुम्हाला आठवली असेल. नेहमी आपण आपल्या बोलण्यात पण वापरतो. तर ती म्हण आहे, भिंतीला कान असतात. या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट गुप्त ठेवणं फार कठीण आहे. ती कधी ना कधी उघडकीस येतेच. त्यानंतरची म्हण बघा खूप मजेशीर आहे. एक गाढव इथं दिसत आहे आणि तो गाढव गूळ खातानाच चित्र आहे. म्हणजे गाढव गूळ खात आहे. अगदी बरोबर, तुम्हाला हे लगेच म्हण ओळखता आली असेल. तर ही म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. म्हणीचा अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही. चला बघूया त्यानंतरची म्हण. नंतर बघा इथे एक कोंबडी दिसत आहे आणि त्या कोंबडीला एक मोराचं पीस लावलेलं आहे. यावरून अशाच पद्धतीची एक म्हण तयार होते, जे की त्या म्हणीला हे चित्र बिलकुल मिळतं जुळतं आहे. तर चला ती म्हण पाहू आपण कोणती आहे. तर ती म्हण आहे, एका पिसाने मोर होत नाही. म्हणीचा अर्थ आहे थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नये. त्यानंतरचे चित्र बघा. इथे दोन तलवारी दिसत आहे आणि एक तलवार मॅन मध्ये आहे, मात्र दुसऱ्या तलवारीला मॅन नाही आहे. तर सेम अशीच जुळणारी याच्याशी एक म्हण आहे, जे की त्या म्हणीला हे चित्र अगदी तंतोतंत जुळते. तर कोणती म्हण असेल, चला बघू. तर ही म्हण आहे, नंतर बघा एक कावडा त्या फांदीवर बसत आहे, मात्र ती फांदी तुटलेली आहे. तर अशा पद्धतीची म्हण कोणती असेल. तर चला बघू आपण ही म्हण कोणती आहे. तर ही म्हण आहे, कावडा बसला आणि फांदी तुटली. म्हणीचा अर्थ आहे परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. त्यानंतरच हे चित्र बघा, ज्यामध्ये इंडिया, अमेरिका, जपान, चायना दिसत आहे आणि त्या देशामधील वेगवेगळे तिथे स्त्री पुरुष काही दाखवलेले आहे आणि त्यांचे कपडेही वेगवेगळे त्या देशाप्रमाणे आहेत. तर सेम अशीच एक जुळणारी म्हण आहे. तर चला ती म्हण कोणती असेल. तर ती म्हण असेल, देश तसा वेश. म्हणीचा अर्थ आहे परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट देऊन कळवा. जर फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. तसेच जर YouTubeला तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.